नमस्कार, मी संध्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला इथे बुट्ट्यांचे प्रकार शिकायचे आहेत. गेल्या क्लासमध्ये पण आपण बुट्टीचेच प्रकार शिकलेले होतो, पण आज आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीचे बुट्ट्या शिकायचं आहे. इथे मी तुम्हाला आज पण 5 प्रकारचे बुट्ट्याचे प्रकार दाखवणार आहे. ते पण थोडंसं जास्त मटेरियलचा यूज करून मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे बुट्ट्या तुम्हाला जमावेत ह्यासाठी मी आणखी रिपीट बुट्ट्यांचेच प्रकार घेऊन येत आहे. तर त्यामधलाच आजचा हा एक प्रकार आहे. अशा प्रकारे मी 3 छोट्या लाईन्स मी काढून घेतलेल्या आहेत. त्यावरतीच आपल्याला इथे वर्क करायचं आहे. पहिल्या स्टार्टिंगला मी व्हाईट मोत्याचा यूज केलेला आहे सेंटरवरती. अशा पद्धतीने एक मोती मी चेन स्टिचमध्ये फिट करून घेतला. त्यानंतर इथे तिरपी जिथे लाईन ओढली होती त्यावरती एक टाका काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी इथे टाका काढून घेतला. मग ह्या टाक्यामध्ये आपल्याला मणी ओवायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे तुम्ही कोणत्याही मण्याचा एका मण्याचा यूज करू शकता. मी इथे शुगर बीड्सचा यूज करणार आहे. त्यासाठी मी सुईमध्ये 3 शुगर बीड्स भरून घेत आहे. आता तुम्हाला इथे जर मण्यांचा यूज करायचा तर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही सिंगल व्हाईट मोत्यांचा यूज सुद्धा करू शकता. इथे मी 3 मणी भरून घेतले आहेत. आता हे कशा प्रकारे स्टिच करायचं हे बघूयात. तर आता वरून आपल्याला खालती यायचं आहे, म्हणजेच वरून आपण टाका टाकला होता त्यामध्ये एक मणी सोडायचा आहे. आपण एकच मणी सोडून घेऊया. तिथे 2 मणी पडलेले आहेत, त्यामधला एक मणी मी वरती खेचून घेणार आहे. आता मणी जास्त वाटत असतील तर एखादा मणी आपला जर एक्स्ट्राचा पडला असेल तर ते आपण बाहेर काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने एका बोटाने वरती खेचून तो मणी आपल्याला बाहेर काढायचा आहे. मी इथे मणी वरती खेचून घेते या प्रकारे. आणि आता इथे पांढऱ्या मण्याच्या जवळची एक टाका टाकून घेत आहे. हा आपला दुसरा म्हणजे आजचा पहिला बुट्टीचा प्रकार आहे. एक टाका आपल्याला मण्याच्या जवळच टाकायचा आहे. मग लगेच तिथे दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे. आता मी इथे पहिला टाका काढून घेतला, त्यामधून लगेच दुसरा टाका इथे जवळच टाकून काढून घेते, जेणेकरून जे मणी आहे आपला व्यवस्थित सेट राहील, म्हणजेच बाजूला हलणार नाही. आता इथे आपण दुसरी लाईन ओढली होती त्यावरती एक टाका टाकून घेऊया. ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा वेगवेगळे बुट्ट्यांचे प्रकार बनवता येतात. आता ते आपण आपल्या मनावर कोणत्याही प्रकारचे मणी यूज करून वेगवेगळे बुट्ट्या इथे बनवू शकतो. या प्रकारे मी जिथे लाईन ओढली होती तिथे एक टाका टाकून घेतला आणि त्यामध्ये आपण आणखी एक जवळ टाका टाकून घेतला. मग त्यामध्ये एकच मणी आपल्याला इथे सोडायचा आहे. एक मणी खालती सोडायचा आहे आणि दुसरा मणी वरती खेचून धरायचा आहे. मी एकदम जवळून आणि स्लोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते मला व्यवस्थित समजावं. आता ह्याच प्रकारे आपण जे मणी बाजूला स्टिच केले त्याच पद्धतीने एक चेन स्टिच देऊन दुसरी चेन स्टिच देऊन परत ते आपल्याला फिक्स करायचे. आता इथे जो टाका काढलेला आहे त्यामध्येच आपल्याला तोच मणी शुगर बीड्सच ॲड करायचा आहे. आता ह्या प्रकारे आपण शुगर बीड्स खाली सोडून देऊया. आपला जो टाका काढलेला आहे त्यामध्ये शुगर बीट्स सोडायचा आहे. माझी चेन निघाली होती म्हणून मी परत चेन टाकून घेतली. आता ह्या प्रकारे मी चेन टाकून घेतली, त्यामध्ये मणी सोडलेला आहे. मग आता इथे आपल्याला जवळच आणखी मण्यांच्या समोरच इथे टाका टाकून घ्यायचा आहे. इथे बघू शकता असा टाका मी पकडलेला आहे व्यवस्थित. त्यानंतर समोर असा टाका टाकून घेत आहे. एक टाका टाकलेला आहे, आणखी एक रिपीट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. दुसरा टाका आपल्याला टाकायचा आहे. ह्या पद्धतीने दुसरा टाका पण मी टाकून घेतला आहे. आता हे आपल्याला लॉक करायचं आहे. त्यासाठी एक टाका वरती खेचून घ्यायचा आहे. मग त्या टाक्यामधून आपल्याला दुसरा टाका इथे काढून घेऊन लॉक करून घ्यायचा आहे. ही जी स्टिच आहे ना ती आपल्याला लॉक करायचं आहे, जेणेकरून ती बाहेर निघणार नाही. तुम्ही जरी खेचला तरी कितीही जरी खेचला तरी ते बाहेर येणार नाही. आता आपण अशा प्रकारे एंड नॉट इथे देऊन घेऊया. मी इथे एंड नॉट देऊन घेत आहे. पूर्ण धागा खालती खेचून घेतला आणि एंड नॉट पॅक करून घेतली इथे. आता आपल्याला दुसरी बुट्टीचे प्रकार बघायचे, त्यासाठी आपण दुसऱ्या बुट्टीचे प्रकार बघूया. त्यासाठी मी
अशी सुई घेतली आणि खालचा जो धागा आहे बाजूचा तोच धागा इथे आपल्याला बाजूला ओढून घ्यायचा आहे. दुसरा धागा आपल्याला परत परत गाठ मारून बनवण्याची गरज नाही, तोच धागा इथे आपण बाजूला यूज करणार आहोत. आता इथे पेनीने मी मार्किंग करत आहे. कशा पद्धतीने बुट्टी बनवायचे हे मी तुम्हाला सांगते. अशा प्रकारे 2 आणि 3 त्यानंतर आणखी एक 4 असे आपल्याला एक एक लाईन काढून घ्यायचं आहे. आणि तिथे छोटे छोटे मी पॉईंट देत आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्या इथं कोणते मणी बसणार आहेत. तर इथे जिथे मी छोटे छोटे पॉईंट दिलेले आहेत तिथे आपले शुगर बीड्स बसणार आहेत. आता सेंटरवरून मी इथे एक टाका काढून घेतला आहे. त्या टाक्यामध्ये आपल्याला मणी ओवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही कोणत्याही मण्याचा यूज करू शकता, शुगर मणी किंवा व्हाईट मोती किंवा तुम्ही जो आपला गोल्डन मोती असतो तो सुद्धा तुम्ही इथे मोठावाला मोती यूज करू शकता. आता मी शुगर बीड्स वापरलेला आहे. एक टाका शुगर बीड्सचा वरती काढून घेते. आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला एक टाका काढून घ्यायचा आहे, वरती खेचायचा आहे, लगेच आपल्याला इथे दुसरा टाका काढायचा आहे. आता आपण इथे ज्या साईडला आहे आपल्याला डिझाईन बनवायचे म्हणजेच मणी ओवायचे त्याच्या समोरच्या साईडला मी इथे टाका टाकून घेते. आता हा मी टाका इकडच्या साईडला टाकून घेते आणि आपल्याला तिथे मणी ओवून घ्यायचा आहे. इथे मी जवळच एक छोटा टाका टाकून घेतला. मी आता मणी ओवून घेते. यामध्ये मी व्हाईट मोती आणि शुगर बीड्सचा यूज करून हे जे आपलं बुट्टी आहे ते बनवणार आहे. तर इथे मी व्हाईट मोती एक वापरणार आहे आणि शुगर बीड्स 2 वापरणार आहे. असे करून 3 शुगर बीड्सचे आपल्याला इथे लाईन्स बनवायचं आहे. 4 लाईन्स जे आपण काढलेले आहेत ते आपल्याला शुगर बीड्स आणि पांढऱ्या व्हाईट मोत्याचा यूज करून बनवायचं आहे. आता हे जे आहे अशा पद्धतीने वरती आपल्याला टाका न्यायचा आहे. एकदम वरती आपल्याला व्यवस्थित सेट होते का हे बघायचं. जर व्यवस्थित सेट होत नसेल तर आणखी थोडंसं गॅप देऊन समोर इथे स्टिच करायचं आहे. इथे मी व्यवस्थित टाका टाईट करून घेतला. मग त्यानंतर आणखी एक टाका टाकून घेतला आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सेट राहील. मग आता इथे आपल्याला दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे. ज्या लाईनवरती काम करायचं आहे तिथेच आपल्याला टाका टाकायचा आहे. मी आता समोरच्या लाईनवरती काम करणार आहे. अशा पद्धतीने लॉंग आपल्याला इथे टाका टाकून घ्यायचा आहे. लांब टाका टाकला, त्यानंतर जवळ टाका टाकून घेतला. मग आता ह्यामध्ये आपल्याला मणी सोडायचं आहे. त्यासाठी अगोदर सुईमध्ये शुगर बीड्स घ्यायचं, नंतर आपल्याला व्हाईट मोती घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने शुगर बीड्स आणि व्हाईट मोती मी टाकलेला आहे आणि एक टाका टाकला. मग त्यानंतर दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे. दुसरा टाका मी इथे काढलेला आहे. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला तिसरा टाका म्हणजे तिसरी लाईन बनवायचा आहे. त्यासाठी लांब टाका टाकलेला आहे. मग जवळच टाका टाकून घ्यायचा आहे. मग आता ह्याच टाक्यामध्ये आपल्याला मणी ओवायचा आहे. आता जे आपण 2 शुगर बीड्स आणि एक मोती ओवला होता त्याच पद्धतीने इथे ओवायचं आहे. आपल्याला इथे मण्याच्या सेंटरवरती एक एक टाके टाकून घ्यायचं आहे. पहिला टाका टाकला की नंतर लगेच दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे. आता समोर आपल्याला करायचं आहे. त्यासाठी इथे व्यवस्थित धागा जरी अटकला तरी तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. मी इथे जवळ एक टाका टाकून घेत आहे. मग लॉंग टाका म्हणजेच लांब टाका टाकून घेत आहे. मग असा जवळच टाका टाकून घेतला. आता ह्यानंतर आपल्याला मणी ह्यामध्ये परत त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. सेम ह्याच प्रकारे आपल्याला वेगवेगळं वर्क करता येतं. आता हे सेम त्याच पद्धतीने केलेलं आहे आणि इथे आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायचा आहे. हा आपला दुसरा बुट्टी झालेली आहे. तर आपल्याला तिसरी बुट्टी बघायचं आहे. तिसरी बुट्टीसुद्धा वेगळ्याच प्रकारची आहे. सेम प्रकारची मी बुट्ट्या तुम्हाला दाखवत नाही. काल आपण ज्या पद्धतीने वरती 4 नंबरची बुट्टी गोल अशी बनवली होती त्याच प्रकारे आज तिसरी आपण बुट्टीचा प्रकार त्याच प्रकारचा आहे, थोडंसं वेगळं आहे. तर वरती टाका टाकला, त्यानंतर दुसरा टाका टाकला. टाक्यामध्ये एक मणी टाकायचा आहे. सिंगल मणी टाकून घेऊया आणि जवळ अशा तिरक्या पद्धतीने आपल्याला जवळचे टाका टाकून घ्यायचा आहे. मग त्यानंतर दुसरा मणी टाकायचा आहे. मग त्यानंतर तिसरा मणी टाकून घेऊया. टाक्यामध्ये एक एक टाका टाकत जायचा आहे आणि मणी स्टिच करत जायचं आहे. अशा पद्धतीने गॅप न राहील यासाठी आपल्याला मण्यांच्या साईडला बोटाने मणी ढकलून घ्यायचा आहे व्यवस्थित.
मग आपल्याला अशा प्रकारे गोल हा जो मणी आहे त्याच्या गोल आपल्याला इथे मणी सेट करायचा आहे, म्हणजे मणी स्टिच करायचा आहे. ही आपली गोलची बुट्टी आहे. काल जी आपण बनवली होती तीच बुट्टी आहे आणि इथे लॉक करून घेतलेला आहे मी. आता मग इथे लाईन खालच्या साईडला मी जी ओढली त्यावरती आपल्याला इथे वर्क करायचं आहे. हे आपलं आजचं वेगळेपणाचं बुट्टी आहे आणि इथे आपण टाका काढून घेतलेला आहे, खालचा धागा यूज केलेला आहे. ह्या इथे मी काय केलं आहे, व्हाईट मोती आणि 3 शुगर बीट्सचा इथे वापर केलेला आहे आणि इथे लास्टला आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायचं आहे. ह्या प्रकारची आपली तिसरी बुट्टी आहे. आता चौथी बुट्टी आपण बघूया. त्यासाठी आपण इथे 3 असे डॉट काढून घेतलेले आहे आणि 3 लाईन इथे आपण काढून घेतलेली आहे आणि एक डॉट दिलेला आहे. त्या डॉटवरती आपल्याला इथे व्हाईट मनी स्टिच करायचा आहे. तुम्ही इथे गोल्डन मनी सुद्धा यूज करू शकता. पहिला टाका टाकायचा आहे, नंतर दुसरा टाका छोटासा टाकून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला लाईनवरती तिन्ही लाईनवरती हे करायचं आहे. त्यासाठी मी इथे गहू मण्यांचा वापर केलेला आहे. 1 शुगर बीट्स आणि 1 गहू मणी अशा प्रकारचा यूज केलेला आहे. बघू शकता तुम्ही समोर टाका टाकलेला आहे आणि समोरून आणखी रिपीट टाका घेणार आहे मी. इथे आपल्याला वरून टाका टाकायचा आहे. इथून आपल्याला टाका टाकायचा नाही, हा टाका आपल्याला वरून टाकायचा आहे. त्यासाठी आपण लॉंग टाका टाकून घेऊया. त्यानंतर मग जवळ दुसरा टाका टाकून घेऊया, जेणेकरून आपलं हे वर्क जे आहे ना सरळ येईल. ह्या पद्धतीने आपल्याला दुसरा टाका टाकायचा आहे. मणी सोडायचा आहे. 1 शुगर बीट्स आणि 1 आपली गहू मण्यांचं मणी सोडायचं आहे. मग त्यानंतर जवळ 1 टाका टाकायचा आहे, आणखी बाजूला 1 टाका टाकायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ समजेल आणि जरी नाही समजलं तर रिपीट स्लोमध्ये व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. जरी तुम्हाला नाही समजलं तरी मी शॉर्टमध्ये आणखी व्हिडिओ बनवून टाकेल, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथे 1 मणी आणि 1 शुगर बीट्स गहू मणी आपण केलेला आहे. परत लांब टाकून घेतलेला आहे, जवळच छोटा टाका टाकला. मग त्यानंतर त्या काढलेल्या टाक्यामध्ये आपल्याला इथे मणी ओवायचं आहे. 1 शुगर बीट्स आणि 1 गहू मणी. मग परत आपला जो मण्याचा सेंटर आहे तिथे येऊन स्टिच करायचं आहे. 1 लांब टाका टाकून स्टिच करायचे, मग नंतर जवळ टाका द्यायचा आहे. मग त्यानंतर इथे आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायचा आहे. प्रत्येक आपल्याला मण्यांवरती एंड नॉट देऊन घ्यायचं आहे. जे आपण बुट्टीचा प्रकार बघत आहोत तिथे एंड नॉट देऊन घ्या, जेणेकरून ते बुट्टी तुमची उकलणार नाही. इथे लास्टला मी एंड नॉट देऊन पॅक करून घेतलंय. आता ही चौथी झालेली बुट्टी आपली कंप्लीट झाली. आता आपल्याला 5वी बुट्टी बनवून घ्यायचं आहे. तर 5व्या बुट्टीसाठी आपण इथे पूर्ण 3 डॉट काढून घेणार आहोत. अशा प्रकारे 3 लाईन काढून घेतले. ते इथे मी गहू मण्यांचा यूज करणार आहे. ही पण बुट्टी बनवायला एकदमच सोपी आहे. सेंटरवरून आपल्याला इथे टाका काढायचा आहे. मग अशा प्रकारे बाजूला जायचं आहे. जिथे लाईन ओढली तिथं टाका टाकायचा आहे, परत लांब टाका टाकायचा आहे. मग तिथून सेंटरवरती यायचं आहे. मग इथून आपल्याला आणखी 1 टाका टाकून घ्यायचा आहे. हा टाका आपला लॉंग टाका असणार आहे. अगोदरच मणी टाकायचं नाही, गहू मणी आपल्याला नंतर टाकायचं आहे. आता इथे मणी मी टाकून घेतला, मग नंतर टाका टाकून घेतला. लगेच मग आपल्याला खालती जायचं आहे. सेंटरवरती येऊन परत आपल्याला सेंटरमध्ये सेंटरचा जो टाका आहे त्यामध्ये गहू मणी ओवून घ्यायचा आहे. आता शेपसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. उलटसुलट शेप होऊ नये ह्यासाठी शेपसुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण इथे गहू मणी व्यवस्थित टाकून घेऊया. थोडंसं उलटा वाटत होता ते मी व्यवस्थित करून घेतलेला आहे. मग आपला जो टाका आहे तो समोर टाकायचा आहे. मग इथे छोटा टाका टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथे लॉंग टाका परत आणून सुद्धा एंड नॉट देऊ शकता किंवा तिथेच कडेला सुद्धा एंड नॉट दिली तरी चालेल. मी सेंटरवरती येऊन एंड नॉट देणार आहे. त्यासाठी लॉंग टाका टाकून घेतलेला आहे. लांब असा टाका मी टाकला. मग त्यानंतर तिथेच एंड नॉट देणार आहे. पहिला टाका काढलेला आहे. मग त्यानंतर मी दुसरा टाका काढून घेत आहे. थोडंसं इथं धागा फसलेला होता, सुईमध्ये बार अटकत होता, त्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे. आता लांब टाका टाकलेला आहे, त्यामधूनच आपल्याला इथे एंड नॉट देण्यासाठी 1 टाका काढून घ्यायचा आहे. या प्रकारे
इथे आपण नॉट टाकून घेतलेली आहे लास्टला अशा प्रकारे वर्क पॅक केलेलं आहे। तर हे आपले आजचे बुट्ट्यांचे प्रकार होते, हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून दाखवलेले आहे। जरी तुम्हाला नाही समजलं तर व्हिडिओ रिपीट बघायचा आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। तर आज आपला अशा प्रकारचा 22वा दिवस आहे, ज्यामध्ये मी बुट्ट्यांचे प्रकार व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत। ह्या बुट्ट्यांचा वापर करून तुम्ही ब्लाउजला एक नवीन लुक देऊ शकता। या बुट्ट्याचा यूज केल्यामुळे ब्लाउजवरती खूप मस्त असं फिनिशिंग येतं आणि खूप छान वर्क आपलं दिसतं। तर हे पूर्ण आजचे प्रकार आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे जे बुट्ट्याचे प्रकार आहेत तुम्हाला नक्कीच घरी बनवून बघायचं आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।